तबला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे बॉडी पोश्चर. तुम्ही तबला प्ले करताना कसं बसताय, कसं प्ले करताय, तुम्हाला कम्फर्टेबल आहे का नाही आहे, तबला व्यवस्थित ठेवला आहे का नाही, हे बघणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तबला वाजवताना फक्त मुलांनी तबलाच वाजवावा. तबला वाजवताना कार्टून बघताय, पाणी प्यायला उठताय, मध्येच वॉशरूमला जाताय, एका वेळी मला असं वाटतं की तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिसला बसता, मग ते अर्धा तास असो, 1 तास असो, 2 तास असो, तुम्ही खाली बसून व्यवस्थित प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिसला बसतेवेळी तुम्ही पाण्याची बॉटल असणं तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे आवाज काढत आहात तबल्यातून, जे तुम्ही बोल वाजवतात ते क्लिअर निघतायत का, टेक्निकली व्यवस्थित निघतायत का उगीच आपलं वाजवायचं म्हणून वाजवायचं आणि प्रॅक्टिस संपवायची, हे करून जमणार नाही बिलकुल. कारण लाकडातून आवाज काढायचा आहे. सो जे शब्द तुम्हाला गुरुजींनी तुम्हाला शिकवलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित काढणं खूप गरजेचं आहे. चौथी गोष्ट, तुमच्या प्रॅक्टिसचा टाईम जो आहे ना तो तुम्ही ठरवून घ्या. प्रॅक्टिसचा टाईम जर ठरवला, म्हणजे स्वतःला डिसिप्लिन जर केलं, तर प्रॅक्टिस पण तेवढीच छान निघते आणि प्रॅक्टिस चांगली होते. या जर गोष्टी फॉलो केल्या कोणत्याही तबला वाजवणाऱ्या मुलांनी, सो त्यांचा जो रिझल्ट आहे, जे क्वालिटी आहे ती वाढेल.